राष्ट्रवादीच्या मिलनाबाबत अमोल मिटकरी यांनी मोठं वक्तव्य केल्याचं बघायला मिळत आहे। पांडुरंगाची इच्छा असल्यास आषाढी एकादशीपर्यंत बहीण भाऊ एकत्र येतील असं मिटकरी म्हणतात। मिटकरी यांच्या वक्तव्यामुळे दोनही राष्ट्रवादी एक येण्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय। कार्यकर्त्यांच्या जे मनात आहे तेच होईल। आता यावर सुप्रिया सुळे यांचं म्हणणं समोर येत आहे। दोन्ही पवार एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे। ते आम्ही आजचा एकादशीचा दिवस आहे, ते आम्ही पांडुरंगावर सोडलेला आहे। पांडुरंगाच्या मनात जे असेल ते नक्कीच होणार। हा काय माझा निर्णय नाहीये की मी कुठे जाणार आहे, मी आता इंदापूरला जाणार आहे का दौंडला। हा पक्षाचा निर्णय आहे आणि कुठल्याही सशक्त लोकशाहीमध्ये आणि त्यातून तुम्हाला पवार साहेबांच्या कामाची पद्धत तुम्ही 6 दशक म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या जन्माच्या आधीपासून सगळ्यांनी पाहिलेली आहे की पवार साहेब जो काही निर्णय घेतात किंवा जे काही मार्गदर्शन करतात ते लोकशाही पद्धतीनेच होतं। त्याच्यामुळे जो काही निर्णय पक्षाचा असेल तो त्या शेवटच्या कार्यकर्त्याला कॉन्फिडन्स मध्ये घेऊनच त्याच्या मनात जो असेल तोच निर्णय पक्ष घेईल। युनिलॅटरली आम्ही कुठलाही निर्णय आजपर्यंत घेतला नाही आणि घेणार नाही।